या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आकाश आणि वसुंधरा हॉस्पिटलमधून घरी जाण्यासाठी निघालेले असतात. वसुंधरा आकाशला विचारत असते की तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला कुठे काही लागलं तर नाही आहे ना. तर आकाश म्हणत असतो की नाही वसुंधरा, तुमच्यामुळे मला काही झालेलं नाही आहे. आपण आता लवकरात लवकर घरी जाऊयात. आणि मग ते दोघेजण घरी जाण्यासाठी निघतात. परंतु तो विशाखाने पाठवलेला माणूस अजूनही त्यांचा पाठलाग करतच असतो. तो त्या विशाखाला फोन करून सांगतो की हे दोघेजण घरी जाण्यासाठी निघालेत. आणि ते ऐकून ती चिडून म्हणते की मी तुला त्या आकाशला मारून टाकायला सांगितलं होतं ना, मग काम झालं नाही का. तर तो माणूस घडलेला सगळा प्रकार तिला सांगतो. त्यामुळे ती चिडून म्हणते की ही वसुंधरा नेहमी माझ्या कामात आडवी येते. आणि मग ती त्या माणसाला सांगते की काही झालं तरी ते दोघेजण जिवंत घरी येता कामा नये. आणि मग तो माणूस त्यांचा पाठलाग करू लागतो. तर दुसरीकडे तनया तिच्या खोलीत येते आणि विशाखाला कॉल करून सांगते की इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तर विशाखा विचारते की आता काय झालं. तर तनया म्हणत असते की त्या आकाशने आणि वसुंधराने भास्कर दादांना फोन करून सांगितलं आहे की तो क्लायंट फ्रॉड आहे. आणि ते ऐकून विशाखाला तर मोठा धक्काच बसतो. ती म्हणत असते की ही वसुंधरा कधी आपली पाठ सोडणार आहे काय माहिती. तर तनया म्हणत असते आणि त्या भास्कर दादाने सगळ्यांसमोर त्या क्लायंट मीटिंगमध्येच हे सगळं सांगितलं आणि सही करण्यासाठी सुद्धा नकार दिलाय. आता त्याचं हे म्हणणं आहे की जोपर्यंत आकाश दादा घरी येत नाही तोपर्यंत ही डील फायनल होणार नाही. ते ऐकून विशाखा विचारते पण अखिल काय म्हणाला. तर तनया सांगू लागते की त्याला तर ही डील करायची आहे. त्याने त्या भास्कर दादाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो माणूस काही ऐकायला तयारच नाही. तर विशाखा म्हणत असते की हे बघ, काही झालं तरी त्या पेपरवर अखिलने सही करायलाच हवी. कारण मी त्या पेपरमध्ये असं लिहिलं आहे की अखिल त्याची सगळी प्रॉपर्टी ती कंपनी माझ्या नावे करत आहे. एकदा का त्याने सही केली की मी त्या कंपनीची मालकीण बनेल. आणि घराचे पेपर्स तर तुझ्याकडे आहेतच, घरसुद्धा आपण ताब्यात घेऊ आणि ते सगळ्यांना रस्त्यावर आणू. ते ऐकून तनया म्हणते की ठीक आहे, मी माझ्या परीने प्रयत्न करते आणि फोन ठेवून देते. त्याचवेळी मग अखिल त्या ठिकाणी येतो. तो खूप काळजीत असतो. तनया त्याला म्हणत असते की अखिल, मला माहिती आहे तुला खूप टेन्शन आलं आहे, पण मला खरंच असं वाटतं की तू आकाशदादांची वाट बघत बसू नको, ते डील फायनल कर. तर अखिल म्हणत असतो की तनू, माझीसुद्धा तीच इच्छा आहे, पण भास्कर दादा सही करायला तयार नाही आहे ना. तर तनया त्याच्या मनामध्ये आकाश आणि भास्करविषयी विष कालवण्याचा प्रयत्न करू लागते. ती म्हणत असते की तू स्वतःचे निर्णय स्वतः घे, तुला फक्त भास्कर दादाला समजवायचं आहे. तू थोडं गोड बोलला ना तर तो लगेच तुझं ऐकेल. प्रत्येक वेळी त्या आकाशदादाचं ऐकायची काही गरज नाही आहे. आणि त्यावर अखिलही हो म्हणतो. दुसरीकडे भास्कर त्याच्या खोलीत असतो तितक्यात त्याची बायको अवनी त्या ठिकाणी येते. ती भास्करला म्हणत असते की तुम्ही स्वतःचा विचार का नाही करत. प्रत्येक वेळी तुमचं आणि त्या अखिलचं घोडं आकाशजवळ का थांबतं. तुम्हाला तुमचा निर्णय घेता येत नाही का. आणि तिच्या अशा बोलण्यामुळे भास्कर अजूनच चिडतो. तो तिला म्हणत असतो की नक्की काय बोलायचं आहे तुला. तर अवनी म्हणत असते की जर तो क्लायंट फ्रॉड नसेल तर ही तुमच्यासाठी आलेली किती मोठी संधी आहे हे तुम्हाला का कळत नाही आहे. जर ही संधी आपल्या हातून गेली ना तर खूप मोठं नुकसान होईल. आणि तुम्ही आकाशचे मोठे भाऊ आहात ना, तुम्ही तुमचा विचार करा. जर हे डील सक्सेसफुल झालं तर सगळेजण तुमचं कौतुक करतील. आणि ते ऐकून भास्कर तर अवनीवर खूपच चिडतो. तो म्हणत असतो की तू कशाला माझा आणि आकाशचं कंपॅरिझन करते. मी फक्त आकाशची वाट बघत आहे, कारण मला खात्री आहे की तो क्लायंट फ्रॉड आहे. तर अवनी विचारते की आकाश भाऊजींकडे तसे पुरावे आहेत का. तर भास्कर म्हणत असतो की हो, आहेत त्याच्याकडे पुरावे, आणि म्हणूनच मी त्याची वाट बघतोय. जोपर्यंत आकाश येत नाही तोपर्यंत मी सही करणार नाही. आणि ते ऐकून अवनी चिडून म्हणते की सारखं काय आकाश आकाश लावलंय, तुम्हाला तुमचे निर्णय स्वतःला घेता येत नाही का. आणि ते ऐकून भास्कर देखील चिडून म्हणतो की बस कर अवनी, उगाच वाटेल ते बोलू नको आणि या सगळ्यामध्ये तू पडू नको. जर तो क्लायंट फ्रॉड असेल तर आपलं किती मोठं नुकसान होईल याचा विचार केला आहेस का तू. आणि ते ऐकून अवनी गप्प बसते. दुसरीकडे आकाश आणि वसुंधरा घरी जाण्यासाठी निघालेलेच असतात. तर तो माणूसही त्यांचा पाठलाग करत असतो. आणि त्यानंतर मग तो अचानक त्या दोघांच्या गाडीसमोर येऊन थांबतो. आणि त्याला बघून वसुंधरा खूप घाबरते. ती आकाशला सांगते की आकाशराव हा तोच माणूस आहे ज्याने मागाशी गोळी झाडली होती. आणि ते ऐकून आकाश खूप चिडतो आणि वसूला म्हणतो की तुम्ही काही झालं तरी गाडीमधून खाली उतरायचं नाही. आणि तो स्वतः गाडीतून खाली उतरत त्या माणसापुढे जाऊन उभा राहतो.
तर तो माणूस त्याच्या अजून काही साथीदारांना त्या ठिकाणी बोलावून घेतो आणि ते बघून वसू घाबरते. तर इकडे अवनी अजूनही भास्करलाच समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण तो तिला या सगळ्यापासून लांब राहा असं सांगतो. तर तनया अखिलला म्हणत असते की अखिल, मला असं वाटतं की तू उगाच आकाशदादांची वाट बघत बसू नको, ही डील फायनल कर. जर ही डील फायनल झाली तर तो एक माइलस्टोन ठरेल. 100 इव्हेंट तुला एका वेळी करता येईल. ही किती बिग अचिव्हमेंट आहे तुला माहिती आहे ना. आता फक्त तू भास्कर दादासोबत बोल, त्याला समजाव. आणि त्यावर अखिलही हो म्हणतो. तर इकडे भास्कर अवनीला सांगतो की मी कोणाचंही ऐकणार नाही, त्या डीलवर सही करणार नाही. तर इकडे ते लोक आकाशवर हल्ला करण्यासाठी येतात, मात्र आकाश त्यांना पुरून उरतो. तो त्या सगळ्या लोकांना मारतो, मात्र मग त्यानंतर ते सगळेजण एकत्रच त्याच्यावर हल्ला करतात आणि त्याला पकडून खूप मारू लागतात. आणि हे बघून वसुंधरा घाबरते आणि ती गाडीतून खाली उतरते. पण तितक्यात आकाश त्या गुंडांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतो आणि त्यांना चांगलंच मारतो. त्यामुळे ते सगळेजण तेथून पळून जातात. पण त्या विशाखाने जो माणूस पाठवलेला असतो तो पुन्हा एकदा आकाशवर गन रोखून उभा राहतो आणि हे नेमकं वसुंधरा बघते. तो आकाशवर गोळी झाडणार इतक्यात ती त्याच्या हातावर दगड फेकते आणि त्यामुळे त्याच्या हातातील गन खाली पडते. त्यानंतर आकाश लगेच त्याला पकडण्यासाठी धावतो. तो माणूस पळून जाण्याच्या प्रयत्नात असतो, मात्र आकाश वसुंधरा त्याला पकडतात. आकाश त्याला खूप मारतो आणि विचारतो की सांग, कोणाच्या सांगण्यावरून करतोयस तू हे सगळं? का हल्ला केला तू आमच्या दोघांवर? आणि त्यावर तो माणूस सांगतो की मला हे सगळं विशाखा मॅडमने करायला सांगितलंय. आणि ते ऐकून आकाश अजूनच चिडतो. त्यानंतर मग तो माणूस विशाखाला कॉल करतो. विशाखा आनंदाने त्याला विचारत असते की काय रे, झालं ना आपलं काम? मारलंस ना तू त्या दोघांना? आणि त्यावेळी आकाश स्वतः फोनवर बोलत म्हणतो की हो मॅडम, झालं आहे तुमचं काम. आणि आकाशचा आवाज ऐकून विशाखा तर खूपच घाबरते. ती विचारते की कोण आहे तुम्ही? आणि त्यावर आकाश म्हणतो की मी तोच आहे ज्याला मारण्यासाठी तुम्ही हे गुंड पाठवले होते विशाखा मॅडम, आकाश ठाकूर. आणि ते ऐकून विशाखाला तर घामच फुटतो. ती खूप घाबरलेली असते, तिच्या तोंडून शब्दही फुटत नाही. तर आकाश म्हणत असतो की एक लक्षात ठेव, तू कितीही प्रयत्न केले ना तरी तू आमचं काही वाकडं करू शकणार नाही. आणि मी आणि वसुंधरा घरी येणारच आणि तुझा सगळा प्लॅन तुझ्यावरच उलटवणार. आणि ते ऐकून विशाखा तर घाबरून फोन कट करते. तर आकाश आणि वसुंधरा त्या माणसाला घेऊनच घरी जाण्यासाठी निघतात. इकडे तनया आणि अखिल बाहेर जाण्यासाठी निघालेले असतात. तितक्यात विशाखा तनयाला कॉल करते. तनया अखिलला बाहेर पाठवते आणि विशाखाला काय झाले ते विचारते. ती तिला घडलेला सगळा प्रकार पाठवते आणि आकाशला याबद्दल कळले हे समजल्यावर तनया घाबरते. पण विशाखा म्हणते की आपल्याकडे अजूनही वेळ आहे, मी सांगते तसं कर. आणि त्यानंतर ती तनयाला अजून एक प्लॅन सांगते. त्यामुळे तनया तर खुश होते. दुसरीकडे जयश्री आणि माधवराव हॉलमध्येच असतात. जयश्री म्हणत असते की मला आकाशची ना खरंच खूप काळजी वाटते. तो आणि ती वसुंधरा फोनसुद्धा करत नाही आहेत. नेमकं तिकडं काय चाललं आहे काय माहिती. आणि त्याचवेळी मग अखिल तनया त्या ठिकाणी येतात. तनया म्हणत असते की आई बाबा, तुम्हाला असं वाटत नाही आहे का की आकाशदादा हे सगळं मुद्दाम करतायत? नेमके आजच ते कोणाचाच फोन का नाही रिसीव करत आहे? मला तर असं वाटतं हे सगळं ना त्यांना त्या वसू बहिणीनेच करायला सांगितलं असणार. तितक्यात मग भास्कर अवनीसुद्धा त्या ठिकाणी येतात. अवनी म्हणत असते की मी यांनासुद्धा समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण हे माझं काही ऐकतच नाही आहे. मग पुन्हा एकदा अखिल भास्करलाच समजवण्याचा प्रयत्न करू लागतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.